संभाजी नाईक निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्या 268 कोटी विकास कामांना स्थगिती आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर झुंपली। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर गोंधळ झाला। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला आमदार राणा पाटलांमुळे स्थगिती देण्यात आली असा आरोप पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। बीड पोलीस विभागामध्ये आडनाव कळू नये म्हणून पोलीस नेमप्लेट लावत नव्हते, कारण तो पोलीस कोणत्या जातीचा हे कळेल असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं। समाजात समानता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। पुण्यात उद्घाटनाच्या वेळी नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटन कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी उशिरा पोहोचल्या आणि त्यामुळे अजितदादांनी उद्घाटन केलं। त्यावर खासदार मेधा कुलकर्णींनी अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली। मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली। दोघांनी एकमेकांसोबत संवाद साधल्याचं पाहायला मिळालं। अंगणवाडी सेविकांचं मानधन रखडलेलं नाही। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एप्रिलमध्ये विलंब होतोच असं स्पष्टीकरण महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात समतेची मिसळ हा उपक्रम राबवण्यात आला। बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा आगळा वेगळा उपक्रम राबवला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आणि या यादीत एकूण 12 विभागाची 100% कामं पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं। सरकारच्या 100 दिवसांच्या निकालानुसार अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम आहे। अदिती तटकरेंच्या खात्याला 80% गुण मिळालेत, तर सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95% गुणांसह द्वितीय क्रमांकावरती आहे। माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभागाला 66.15% गुण मिळालेले आहेत। ग्रामविकास विभाग 4थ्या, तर परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या स्थानी आहे। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणेच्या निकालात जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थान पटकावलंय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 80.86% गुण मिळवले। बीडच्या परळीमध्ये न्यायालयाचा कोनशिला समारंभ पार पडला आणि या समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले। धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर आनंदच आहे। पुरोगामी विचार आणि लोकशाही जपण्याचं काम त्यांनी करावं असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आणि यातून प्रत्येक घटकाला न्याय देता येईल असं म्हणत दादा भुसेंनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं कौतुक केलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाच्या अखत्यारीत असून सरकार त्याबाबत विचार करेल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये प्रचंड गैरप्रकार आढळल्यानं यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय। ढगाळ वातावरणाचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका बसला। उद्योगमंत्र्यांना घेण्यासाठी पुण्यातून आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधूनच माघारी फिरलं। पुण्यात भाजप पश्चिम महाराष्ट्राचं भव्य भाजपा कार्यालय उभारणार आहे आणि पुण्यातील डीपी रोडवर भाजपचं अद्ययावत आणि सुसज्ज कार्यालय उभं राहणार आहे। कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेवरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांमध्ये झुंपली। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भूजल विभागाच्या कार्यक्रमातच दोन्ही भावांमध्ये शाब्दिक टोलेबाजी रंगली। जातनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। देशातील नागरिकांच्या मनातील भावना लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये करार केलेल्या उद्योगांमधील 2 मोठे उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणार असल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलं। उद्योग गुंतवणूक परिषदेमध्ये नितेश राणेंनी याबाबत माहिती दिली। लातूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। दरम्यान तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही संबंधित अधिकाऱ्यांना पाणी शुद्धीकरणाबाबत आदेश दिले। हिंगोली पोलिसांच्या ताफ्यात 13 नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला। यावेळी नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वाहनांचं उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना इम्तियाज जलील यांनी सुनावलंय। वक्फ बोर्डाच्या जागेवर शासकीय बांधकाम होत असल्याचा आरोप करत जलील आक्रमक झाले। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला। पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवल्यानं तरुणांनी गोंधळ घातला।
सोलापूरच्या बोरामुडी गावात विहिरीचा कठाडा कोसळल्यानं 2 जण विहिरीत कोसळल्याची घटना घडली. 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळी अचानक विहिरीचा कठाडा कोसळल्यानं 2 मुलं विहिरीत अडकली आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. मावळमध्ये पुणे मुंबई महामार्गावर 7 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवार परिसरात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. गोंदियाच्या देवरी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आणि यामुळे नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. जळगाव जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय तर 31 गावं जी आहेत ती गावांमध्ये विहिरीचं अधिग्रहण करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर कायम असल्यानं प्रकल्पासह भूजल पातळीत झपाट्याने घट होते. मावळ तालुक्यातील 50 गावांना तसंच हिंजवडी IT हब आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाण्याची पातळी खालवली. पाणीसाठा 34% आल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पिण्याचं पाणी तसंच सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणी पातळी खालवली आहे आणि त्यामुळे कासारसाई धरणाचा पाणीसाठा 27% आलाय आणि यामुळे नागरिकांनी आता पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येते. बाबू, उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यात विशेष रेल्वे गाड्या सुरू झालेल्या आहेत. 8 जूनपर्यंत रेल्वेचं रिझर्वेशन फुल झालंय तर घासजी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरातही तिप्पट वाढ झाली आहे. रासायनिक खतं कंपन्यांकडून पुरवठ्यातील लिंकिंग पद्धत पूर्णपणे बंद होईपर्यंत रासायनिक खतांची वाशिमसह राज्यभरात खरेदी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोसिएशननं घेतला. आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नागपूर ट्रान्झिट सेंटरकडून यशस्वीरित्या जखमी वाघाच्या बछड्याचं रेस्क्यू करण्यात आलं. शेतालगतच्या नाल्यातून वाघाच्या बछड्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील करडा इथल्या कृषी विज्ञान केंद्राकडून खरेदी केलेल्या लिंबाच्या रोपांना ईड लिंबू लागल्याचा प्रकार समोर आलाय. चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आणि त्यामुळे पीडित शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते. शिर्डीतील कोते दाम्पत्य गेल्या 25 वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत असून आतापर्यंत तब्बल 2450 विवाह त्यांनी लावलेले. स्वतःला मुलगी नसल्यानं 25 वर्षांपूर्वी सुरू केलेला सोहळा आता लोक चळवळ झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या ऊर्जा मंत्रालयाच्या 1385 मेगावॅट सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा साठवण आणि वितरण प्रकल्पाला श्रमजीवी संघटनांसह स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आणि यावेळी प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. वर्ध्यात जलसंपदा विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीनं जलसंधारण कृती पंधरवडा राबवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह जलसंपदा पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी भविष्यात पाणी टंचाई होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. वसईच्या ग्रामीण भागात विहिरींनी पार तळ गाठलेत. आदिवासी पाड्यातील नागरिकांना डोंगरदऱ्यातून वाट काढत नदीच्या पात्रातून खड्डे खणून दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला. नांदेड जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढते. तापमानाचा पारा 43 अंशांवर गेल्यामुळे ट्रान्सफॉर्मरही तापलेत आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील 150 विद्युत उपकेंद्रात सध्या कूलरचा वापर सुरू आहे. पंढरपूरमधील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत जिल्हा प्रशासनातील प्रमुख असलेले दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मैदानात उतरले. या प्रकल्पातील बाधितांशी ते स्वतः चर्चा करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतील 35 जुन्या बस भंगारमध्ये काढण्यात आल्यानं दापोली डेपोच्या बसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बसचा तुटवडा जाणवत असून अनेक गावांमधील बस रद्द करण्याची वेळ दापोली आगारावर आली आणि त्यामुळे नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येते. जळगावच्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतींमधील कृषी विभागातील तांत्रिक कक्षात अचानक स्लॅब कोसळला. मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. स्लॅब कोसळण्याची माहिती बांधकाम विभाग आणि उपविभागाला लेखी स्वरूपात कळवण्यात आली. मनमाडमध्ये आदिवासी समाजाचा महत्त्वपूर्ण मानला जाणाऱ्या बोहडा उत्सवाला सुरुवात झाली आणि या उत्सवाच्या निमित्ताने लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो.
परशुराम घाटातील कृत्रिम धबधब्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात हा कृत्रिम धबधबा परशुराम घाटाचं सौंदर्य फुलवणार आहे. कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या समस्येवर आता प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणावर मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं असून आतापर्यंत 2,500 ते 3,000 माकडं पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कराडला अभयारण्यातील F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह तलावात पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि या वाघिणीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू ते विठ्ठलवाडीत जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि यावेळी प्रशासनानं याची दखल घेत तातडीनं पाईपलाईन दुरुस्त केली आणि यामुळे देहूकरांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेनं आंदोलन केलं. जलजीवन मिशन योजनांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. चौकशी न केल्यास बैतरणा धरणातील पाणी अडवण्याचा इशारा देण्यात आला. नंदुरबारमध्ये वक्फ कायद्याला विरोध करण्यात आला आणि यावेळी मुस्लिम समाजाने 15 मिनिटं लाईट बंद करून विरोध केला. दरम्यान वक्फ कायदा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात आंदोलन केलं. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात विविध मागण्यांकरता धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री नितेश राणेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ समस्या सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नव्या वक्फ बोर्ड कायद्याला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बत्तीगुल आंदोलनाला मालेगावातही प्रतिसाद मिळाला. मुस्लिम समाजानं रात्री 15 मिनिटं सर्व लाईट बंद करून कायदा रद्द करण्याची मागणी केली. खेड तालुक्यातील शिरगाव, खोपी, पिंपळवाडी इथल्या डुबी प्रकल्पातील कालव्यांमधील गळतीमुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा लाभ मिळू शकलेला नाही शेतकऱ्यांना आणि त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेलेला आहे. याविरोधात ग्रामस्थांनी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. विनायक चतुर्थीनिमित्त तसंच ग्रीष्म ऋतूत बाप्पाला शीतलता मिळावी यासाठी इथल्या श्री महागणपती मंदिरात गणपतीच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येनं गणेश भक्तांनी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. रायगडच्या अलिबागमधील कुमारी शर्विका म्हात्रे या 7 वर्षाच्या मुलीनं 16 पुरस्कार पटकावलेत. 140 गडकिल्ले सर करून तिने नवा विक्रम केलाय. दरम्यान शर्विकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.